सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेनुसार नियोजन कराल तरच कामात तुम्हाला यश मिळेल, लक्षात ठेवा. प्रोजेक्ट तुमचा वेळेत पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही विरोधकांचा धुव्वा उडवणार असून कामाचा वेग दुप्पट असेल. व्यवसायातील अडचणींवरती मात करण्यात तुम्हाला आज यश मिळेल. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून तुमच्या घरातील कामं वेळेत पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी कामाच्या ठिकाणी काही अडचणी तुम्हाला जाणवू शकतात. एकाच वेळी अनेक कामं तुम्ही हातात घेतल्यामुळे थोडासा गोंधळ तुमचा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नियोजनावरती भर द्या आणि वेळेनुसार कामाची आखणी करा. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम तुम्हाला लाभदायक ठरेल, परंतु तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. घरामध्ये तुमची चिडचिड कमी करा. काही वेळा शांत राहिल्यामुळे तुमच्या समस्या कमी होतात आणि तुमच्या राग रुसव्यामुळे तुमची कामं होत नाहीत, हे लक्षात घ्या. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी तुम्ही स्वतःला वेळ द्या. वैयक्तिक जीवनाचा विचार जर तुम्ही कराल तसेच भविष्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय देखील तुम्ही घ्याल. ऑफिस किंवा व्यवसायामध्ये काम पूर्ण तुम्ही करणार आहात, तसेच घरातील काम देखील तुम्ही मार्गी लावणार आहात. काही प्रोजेक्ट फार दिवसांपासून थांबलेले होते ते तुमचे पूर्ण होतील. तुमची चांगली वागणूक, गोड बोलणं आणि लोकांना मदत करण्याची सवय यामुळे तुमच्या संकटामध्ये नक्कीच तुम्हाला मदत होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून तुम्ही जास्त व्यस्त राहणार आहात. व्यवसायामध्ये विस्ताराचा विचार आहे, त्यासाठी तुमचा संपर्क आणि मदत कुठून मिळेल यावरती फोकस करा. विविध कार्यक्रमांनी तुमचा दिवस भरलेला असेल. अतिकामामुळे चिडचिड होणं साहजिक आहे, परंतु सगळेजण जेव्हा काम करतात तेव्हा थोडं समजुतीनं घ्या. स्वतःला जास्त समजतं हा विचार थोडासा कमी करा. कधीकधी समोरच्या व्यक्तीचं म्हणणं देखील ऐकणं चांगलं असतं. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये फोकस महत्त्वाचा आहे. जोडीदारासोबत तुम्ही कुठल्याही प्रकारचं भांडण करू नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी ऑफिसमध्ये आज भरपूर काम असणार आहे. दरम्यान पर्सनल लाईफकडे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं. स्वतःच्या इच्छा, लव्ह लाईफ, घर याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. काम करणं गरजेचं आहे, कारण असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं होत नाही. पण घर आणि नातेवाईक हे देखील महत्त्वाचे आहेत. एखादा छंद तुम्ही जोपासा किंवा कुटुंबासोबत फिरायला जा. नशिबाची साथ तुम्हाला कामात असेल, तसेच काही नवीन दिशा देखील तुम्हाला सापडेल. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या प्रगतीचे योग आहेत. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी दिवस ठीक आहे. तुम्ही क्रिएटिव्ह कामांकडे लक्ष द्या आणि यामध्ये घरातील मंडळी देखील तुम्हाला साथ देतील. नोकरी जर तुम्ही करत असाल तर काम वेळेत पूर्ण करा. काही वेळा तुम्ही सुट्टी घेता ते कमी करा, कारण त्यामुळे तुमची कामं वाढतच जातात. घरची मंडळी तुमच्यावरती नाराज होणार नाहीत याकडे खास लक्ष द्या. व्यवसायामध्ये जर तुम्ही असाल तर त्यातील समस्या मार्गी लावणं आज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीच्या लोकांनी आज कामाचं नियोजन अगदी वेळेनुसार काटेकोरपणे करावं. काही समस्या असेल तर तुम्हाला मित्रांची साथ मिळेल. काही कारणांमुळे तुमची चिडचिड होईल, परंतु तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा. तुमच्या घरातील मंडळी तुम्हाला पाठिंबा देतील, त्यासाठी घरातील कामं तुम्ही वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये टीमचं म्हणणं तुम्ही ऐका, यामुळे तुमचे प्रोजेक्ट एकजुटीनं आणि व्यवस्थित पूर्ण होतील. सहकारी आणि कुटुंबातील सदस्य यांकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला हवं. सगळ्यांसोबत तुम्ही प्रेमानं आणि आपुलकीनं वागा. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवसात चढ-उतार तसेच बदल घेऊन येतोय. तुम्ही अथक प्रयत्न केले तर मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल. वेळेनुसार पुढे जाणं नेहमी चांगलं असतं. बदल हा तुमच्यासाठी सकारात्मक असेल. येणारी परिस्थिती जशी आहे तशीच तुम्ही स्वीकारा. पळून न जाता संकटातनं मार्ग काढणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता, परंतु त्याचा गैरफायदा घेतला जातो. दरम्यान खऱ्या गरजवंतांना तुम्ही मदत करा. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजची वेळ चांगली आहे. मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी आज खुले होतील. तुम्ही नेहमी पुढे जाणं तसेच सुधारणा करणं यावरती भर देता आजही तुम्ही तसंच काम करा. लवकरच तुमच्या घरामध्ये विवाहाचे सनई चौघडे वाजण्याचा योग आहे. पार्ट टाईम काम जर तुम्ही शोधत असाल तर त्याबद्दल तुम्हाला एक सकारात्मक बातमी मिळेल. तुमच्या घरामध्ये वातावरण चांगलं राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. एखादा प्रोजेक्ट तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्ही दिवस रात्र एक करताय. तुमच्या मेहनतीचं आणि हुशारीचं सर्वत्र कौतुक होईल. करिअर, वैवाहिक जीवन, मुलं आणि कुटुंब यावरती तुम्ही जास्त लक्ष देणार आहात. नोकरी करत असाल तर हुशारीने तुम्ही तुमची कामं वेळेत पूर्ण कराल. तुमच्या घरातील वातावरण हे सुख समाधानाचं असून महत्त्वाचे निर्णय तुम्ही आज घेणार आहात. एखादा पुरस्कार देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही वादविवादापासून दूर राहा, कारण मित्र किंवा शेजारी यांच्यासोबत तुमच्याशी वादाची दाट शक्यता आहे. तुम्ही आपुलकीने वागा, म्हणजे तुमची कामं पटपट होतील तसेच तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या बाबतीमध्ये वेळ ठीक असली तरी मनामध्ये अनेक प्रश्न तुमच्या येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही संयमानं वागा आणि गोंधळून जाऊ नका. मनावरती पूर्ण नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आज नशीब 71% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आज जास्त मेहनतीचा दिवस आहे. तुमच्या कामामध्ये तुमचा थोडासा फोकस वाढवा, म्हणजे अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यश मिळू शकेल. टीमला प्रोत्साहन देणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तरच तुमची कामं वेगानं पुढे सरकतील. तुमची इच्छाशक्ती अफाट आहे, परंतु त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठी करा. इतरांच्या वाटेत खड्डे खणू नका, त्यामुळे तुमचं स्वतःचंच नुकसान होईल. गुरुग्रहाच्या कृपेमुळे आज तुम्हाला सकारात्मक योग घडून येत आहेत. आज नशीब 65% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.